जे पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे राज्य शासनाच्या माध्यमातून 32,000 कोटीचं फसवं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे। या 32,000 कोटीपैकी आमच्या नागपूर जिल्ह्यासाठी फक्त 96 लाख रुपये मिळाले आहेत। 96 लाख। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीची फसवी परिस्थिती आहे। हे फसवं पॅकेज आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये संत्र्याचं नुकसान झालं, मोसंबीचं नुकसान झालं, मोठ्या प्रमाणात मोसंबीची गळ झाली, सोयाबीनवर एलोमेझॅक सारखा रोग आला, त्यामुळे सोयाबीनचं नुकसान झालं। आणि इतकं मोठं नुकसान झालं असताना फक्त 96 लाख रुपये या जिल्ह्याचे देवेंद्र फडणवीस या गावचे आहेत, या नागपूर जिल्ह्याचे आहेत। ये राष्ट्रवादी कांग्रेस के नेता कहलाते हैं। 25 साल में काटोल क्षेत्र की जनता को भ्रम में रखकर उनके हाथ में निराशा देने के बजाय कुछ भी नहीं किया, और वो आदमी इस तरीके के आरोप करते हैं तो मुझे बहुत हंसी आती है। एक तो मुझे ऐसी चिंता है उनकी, मैं देख रहा हूँ टीवी के ऊपर उनका वक्तव्य कि 96 लाख रुपए सिर्फ इस नागपुर जिले को दिया है करके मदद। अभी वो मदद लोगों के खाते में जा रही है, अभी इनको कहाँ से ये आ गया है, ये भी तो शोध करना चाहिए। कि मुझे तो ऐसा लगता है कि उनके प्रकृति के बारे में उनकी अच्छी जांच होना चाहिए, क्योंकि उन्होंने अभी आपने देखा फॉरेंसिक रिपोर्ट आया है, बड़ा आंदोलन वहाँ पे देश में एक ये लोगों का माहौल इलेक्शन के समय में बिगाड़ने वाला वक्तव्य करके, और वो जो त्रुटि की थी वो लोगों के सामने थी वहाँ पे। और अभी फॉरेंसिक रिपोर्ट में आया है कि ये सब झूठा रचा हुआ षड्यंत्र था। तो इस तरीके की नौबत जिस आदमी के ऊपर 25 साल यहाँ राज करने के बाद में आती है, सत्ता भोगने के बाद में आती है, ये निराशा के गर्द वयस आश्रित करना। आणि या ठिकाणी आता आमदार महोदय किती अभ्यास करतात हे तर आम्हाला माहिती नाही, आमदार महोदयांचं किती लक्ष असतं हे आम्हाला माहिती नाही, पण 95 लक्ष रुपये जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीसाठी 95 लक्ष रुपयेच सप्टेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी भेटलाय। त्याचा GR मी त्या ठिकाणी आणलाय, ते लागेल तर आपण जाऊन आमदार साहेबांना त्या ठिकाणी घेऊ शकता, नाही तर मी पण त्यांना त्या ठिकाणी पोस्टाने किंवा इतर कुठल्या माध्यमातून त्यांना मी त्या ठिकाणी पाठवू शकतो। आपण पाहून घ्याल हा GR आता सलील देशमुखच्या घरचा नाहीये, पाहून घ्या काय लिहिलं याच्यामध्ये, कुठल्या महिन्यामध्ये आणि किती रुपये मंजूर झालेले अतिवृष्टीचे। सप्टेंबर महिन्यामध्ये नागपूर जिल्ह्यासाठी 95 लाख रुपये त्या ठिकाणी झाले। कुठल्या तारखेचा GR आहे हे त्या ठिकाणी पाहून घ्या। आता काय आमदार आहेत पण ते ठेकेदारीच्या मानसिकतेमध्ये असतात, म्हणून कुठून 2 पैसे भेटतील स्वतःच्या भावाला, त्याच्यासाठी त्यांची त्या ठिकाणी खटाटोप चालू होतं। शेतकऱ्यांना पैसा भेटला पाहिजे, शेतकऱ्यांना मदत भेटली पाहिजे, शेतकरी सुखी संपन्न झाला पाहिजे, हे त्यांच्या मानसिकतेमध्ये कधीच नाही। 2014 ते 2019 मध्ये आम्ही विरोधी होतो, तेव्हा भाजपचं सरकार होतं, आमच्यावर किती खटले चालू आहे, आमच्यावर किती आंदोलनं केले, आम्ही किती त्या ठिकाणी वेळा त्या ठिकाणी मला त्या सगळ्या गोष्टीचा त्रास झाला, त्या गोष्टीचा ठिकाणी जनतेसमोर आहे। अजूनही आमची पेशी होते, नरखेडा कोर्टात आम्हाला जावं लागतं, काटोल कोर्टात आम्हाला जावं लागतं। आमच्यासोबत किती लोक आले तो विषय नाही आहे, शेतकऱ्यांसाठी आम्ही शेवटपर्यंत आवाज उठवत राहू। आज आम्ही सत्तेमध्ये नाहीये तरी आम्ही शेतकऱ्यांसाठी आवाज उचलणार, उद्या आम्ही सत्तेमध्ये आलो तर शेतकऱ्यांच्या हिताचं काम करू म्हणजे करूच। शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे, महाराष्ट्राच्या दिशाभूल करत आहे। तर देशमुख साहेबांबद्दल वास्तविक मी काय बोललं नाही पाहिजे, हे जरी खोटं असेल तरी त्यांनी त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करावी। तर 95 लाख दिसूनच राहिले तर कोण दिशाभूल करून राहिला, आमदार करून राहिले इतर कोणी करून राहिलं? काय तुमचं नागपूरचे मुख्यमंत्री त्यांना तरी सांगायच्या मध्ये दिशाभूल करून मोठे आकडे बघून गेला, म्हणून या ठिकाणी दिशाभूल कोण कोण राहिलं। आणि आपण बांधावर जा, आपण शेतकऱ्यांच्या शेतात जा, त्यांना माहिती घ्या की कशा पद्धतीचं भाजप सरकार आल्याच्या नंतर त्यांच्यासोबत वागणूक होऊन राहिली आहे आणि कशा पद्धतीने भाजप सरकार आल्याच्या नंतर त्यांना मदत भेटून राहिली आहे। सल्ला दिलेला आहे
आता चरणसिंग ठाकूरच्या बद्दलच्या बोलावं त्यांनी खूप प्रमाणात सल्ला दिला आहे. तर त्याचे सल्ले कोण ऐकणार? स्वतः 5 पक्ष फिरून आलेला आहे. पहिले या पक्षात, मग या पक्षात, मग या पक्षात. आमची सत्ता आली असते तर कदाचित हे महोदय दिवस वेगळे असतं तर हे महोदय कुठं असते हे काटोलच्या जनतेला लोकांना सांगायची गरज नाहीये. सगळ्यांनी एखाद्याचं व्यक्तिमत्व, सगळ्यांनी एखाद्याचं चरित्र हे पूर्ण काटोल नरखेडला. शेतकऱ्यांना भरपूर मदत